उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मला माझा एक मित्र भेटला होता. मला म्हणायचा, चल आपण उसाचा रस पिऊया. आणि आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये माझा एक मित्र मला भेटला. तो म्हणायचा, जीवनात काही रसच नाही राहिला आहे. या दोनही संवादात रस हा एकच शब्द आला आहे, परंतु दोनही रस शब्दांचे अर्थ मात्र भिन्न. आता तुम्ही म्हणाल रस म्हणजे काय, तर रस म्हणजे चव किंवा रुची. आपण गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट असे 6 प्रकारचे रस अनुभवतो. त्याचप्रमाणे काव्याचा किंवा साहित्याचा आस्वाद घेतानाही आपण वेगवेगळे रस अनुभवत असतो. मराठीच्या साहित्यात साधारणतः 9 रस प्रामुख्याने अभ्यासले जातात. प्रत्येक मानवी मनात कायमस्वरूपी असणाऱ्या काही भावना असतात. या भावनांना स्थायी भाव असे म्हणतात. जसे की राग, दुःख, आनंद, प्रेम, धैर्य, भीती, घृणा, आश्चर्य, शांतता. याच स्थायी भावातून आपण रसांची अनुभूती घेत असतो. स्थायी भाव हाच रसांचा आत्मा असतो. मराठी भाषेत एकूण 9 रस आहेत. ते असे: 1. करुण रस. यामध्ये आपण शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना यांची अनुभूती घेतो. 2. शृंगार रस. यामध्ये आपण प्रेमाची, भेटीची तळमळ, विरह, व्याकुळमन या भावनांची अनुभूती घेत असतो. 3. वीर रस. यामध्ये पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती यांचा समावेश होतो. 4. हास्यरस. यामध्ये विसंगती, विडंबन, चेष्टा, मस्करी इत्यादी भावना येतात. तर 5 नंबर रौद्र रस. यामध्ये क्रोधाची भावना, निसर्गाचे प्रलयकारी रूप या भावना अभ्यासल्या जातात. 6. भयानक रस. भयानक वर्णने, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या यासारख्या गोष्टी आपण अनुभवतो. 7. बिभत्स रस. किळस, तिरस्कार जागृत करणाऱ्या भावना. 8. अद्भुत रस. यामध्ये अद्भुतरम्य, विस्मयकारक भावना, आश्चर्यकारक भावना यांचा समावेश होतो. 9. शांत रस. यामध्ये भक्तिभाव व शांत स्वरूपातील वर्णने असतात. हे मराठीतील 9 रस 9वीच्या विद्यार्थ्यांकडून अभ्यासून घेतले आणि विद्यार्थ्यांकडून रस कसे ओळखायचे याचा सरावही करून घेतला.